शनिवारी मध्यरात्री कल्याणी नगरमध्ये अपघात करून दोघांचा बळी घेणारा तो अल्पवयीन मुलगा 24 तासाच्या आत जामीन मिळून घरी गेला आणि लोकांच्या संतापाचा एकच उद्रेक झाला। पुणे पोलिसांनी त्यानंतर पावलं उचलायला सुरुवात केली आणि या मुलाचा जामीन रद्द झाला आणि त्याला बाल निरीक्षण गृहामध्ये जे येरवडा भागामध्ये आहे तिथे सोपवण्याचा निर्णय जे बाल हक्क न्यायालय आहे त्या न्यायालयाने दिला। आणि यासाठी जे कारण देण्यात आलं ते असं आहे की या मुलाची माहिती माध्यमांच्या मार्फत किंवा समाज माध्यमांच्या मार्फत लोकांपर्यंत पोहोचलेली आहे आणि त्यामुळे या मुलाच्या जीविताला धोका आहे। या कारणास्तव हा मुलगा जो आहे तो बाल निरीक्षण गृहामध्ये सोपवण्यात आला आहे। आपल्यासोबत पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार सर आहेत। सर, सर्वात आधी तुमची प्रतिक्रिया न्यायालयाच्या निर्णयानंतर। सर्वप्रथम आमची एक करेक्शन आहे आपली टिप्पणीवर। हे मीडिया आणि पब्लिक आउटरीच नंतर पुणे पोलिसांनी पाऊल उचलण्यास सुरू केली हे बोलणे संयुक्तिक नाही आहे। आम्ही संडेचे फोरनून पासूनच आमची हीच भूमिका होती आणि तीच भूमिकाच्या अनुषंगाने आमचे प्रयत्न सुरू होता। ही खरी गोष्ट आहे की संडेला जे आमची 2 अर्ज ज्युवेनाइल जस्टिस बोर्डला केले होते ते दोन्ही अर्ज नाकारण्यात आला होता आणि त्याच दिवशी आमची भूमिका होती की आम्ही याच्यावर अपील करू। आता त्याचे रिव्हिजनमध्ये आज ज्युवेनाइल जस्टिस बोर्ड करून आम्हाला दोन्ही अर्जमध्ये यश प्राप्त झालेले आहे। नंबर 1 की जे ॲडल्ट म्हणून ट्रायल करायची प्रकरणला त्या दिवशी दफ्तरी दाखल करण्यात आली होती ते उघडण्यात आलेली आहे आणि त्या आमचे अर्जावर आरोपीचे वकीलला 24 तारीखला से देण्यासाठी त्यांनी डेट निश्चित केलेली आहे। म्हणजे आमचे जे अर्ज दफ्तरी दाखल झाले होते ते उघडण्यात आलेली आहे आणि ती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। नंबर 2 आमची विनंती होती की जोपर्यंत त्या अर्जावर निर्णय होत नाही तोपर्यंत त्यांना ऑब्झर्वेशन होमला पाठवण्यात यावी। आज त्यामध्ये यश मिळालेले आहे, त्यांना ऑब्झर्वेशन होमला पाठवण्यात आलेले आहे। पूर्ण डिटेल रिटन ऑर्डर आमच्याकडे आत्तापर्यंत प्राप्त नाही आहे। ओरली आम्हाला कम्युनिकेट करण्यात आलेली आहे ऑपरेटिव्ह पार्ट की त्यांना ऑब्झर्वेशन होमला पाठवण्यात आलेली आहे। आमची भूमिका होती की एक हीनस क्राईम आहे, एक ज्युवेनाइलकडून हीनस क्राईम जे पूर्ण त्यांची कंडक्ट होती, मद्याची सेवन, बिना नंबर प्लेटची गाडी चालवणे, नॅरो स्ट्रीटने भरगाव वेगाने चालून 2 इनोसेंट लाईफ्सचे नुकसान झालेली आहे। अत्यंत हीनस क्राईम आहे। क्रिमिनल जस्टिस सिस्टमचे उद्देशाने आमचे इन्व्हेस्टिगेशनचे दृष्टिकोनातून आणि एकंदरीत पूर्ण प्रक्रियाचे अनुषंगाने त्यांना बाहेर फिरणे हे योग्य नाही आहे, म्हणून त्यांना ऑब्झर्वेशन होमला पाठवण्यात यावी आणि आम्हाला त्यामध्ये यश मिळालेले आहे। सर, प्रश्न असा आहे की कलम 185 त्यानंतर तुम्ही इन्व्होक केला, नंतर लावला, हे त्याच दिवशी जर लावला असतं तर त्याला जामीन त्याच वेळी मिळाला नसता आणि हा सगळा पब्लिक आउटरीच आहे तो समोर आला नसता असं वाटतं। तुम्ही पावलं उचललीत हे मान्य आहे साहेब। आम्ही ऑलरेडी पब्लिक डोमेनमध्ये आहे, जर आपल्याकडे नसतील तर आम्ही परत शेअर करू। 19 तारीखला ज्यावेळी कोर्टाला आमची ॲप्लिकेशन गेली होती त्या ॲप्लिकेशनमध्ये जे ॲडल्ट ट्रीट करायसाठी गेली होती आपण जर बारकाईने वाचले तर त्यामध्ये कलम 304 पण होता, त्यामध्ये 185 पण होता, जी आवश्यकप्रमाणे कलम होता ते लावण्यात आली होती। अशा प्रकारचे संभ्रम जे लोकांमध्ये आहे ते उचित नाही आहे। पूर्ण कलम, पूर्ण व्यवस्थित वॉटरटाईट केस आणि आमची गांभीर्यता प्रथम दिवशीपासून आहे आणि शेवटपर्यंत राहणार आहे। सर, आता हा मुलगा बाल निरीक्षण गृहामध्ये गेलेला आहे, आता तुम्ही याची चौकशी करणार आहात का? या मुलाकडे तुम्ही इंट्रोगेट करू शकणार आहात का? पुढे तपासाची दिशा कशी असणार आहे? बरोबर आहे, जे काही प्रोसिजर आहे परमिशन घेऊन तपास होतील, तपास आमचे बंद होतील अशा गोष्टी नाही आहे। पूर्ण युद्ध पातळीवर तपास सुरू आहे। आम्ही वॉटरटाईट केस यामध्ये तयार करत आहे। सर, मग हा मुलगा अडल्ट आहे की नाही, संज्ञान म्हणून त्याच्यावरती खटला चालवायचा का नाही, ही याबद्दलचा निर्णय ओपन झाला आहे, बरोबर आहे? हे खूप मोठी यश आहे पुणे पोलिसांचं की याबद्दल जो आरोपींचे वकील आहेत बचाव पक्षाचे त्यांना 24 तारखेला त्यांना त्याच्यावरती त्यांचं म्हणणं मांडायला सांगितलेलं आहे। मग पुढं पाऊल काय असणार आहे? म्हणजे संज्ञान म्हणून केस चालवताना पुढे आणखी प्रोसिजर काय असणार? आमची टार्गेटच आहे की ॲडल्ट म्हणून ट्रीट व्हावी, त्यांचे कंडक्ट हे एक ॲडल्ट सारखे ज्युवेनाइल जस्टिस ॲक्टचे प्रावधान अंतर्गत
ती करण्याची तरतूद आहे. त्या अनुषंगाने आम्हाला परवानगी मिळायला पाहिजे आणि आम्हाला ट्रीट करून त्यांच्या विरुद्ध खटला चालवायला पाहिजे. याचे जे वडील आहेत विशाल अग्रवाल यांची पण 3 दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे, तर त्यांच्याकडे कशा स्वरूपाचा तपास तुम्ही करणार आहात, काय त्यांच्या चौकशीतून तुम्हाला अपेक्षित आहे? बरोबर आहे. 75-77 जुवेनाईल जस्टिस ॲक्ट अंतर्गत त्यांचे जे कंडक्ट होता, जेणेकरून हे जुवेनाईल कडून अशी घटना घडली, त्या अनुषंगाने पूर्ण तपास सुरू आहे आणि बारकाईने तपास करून त्यांच्या विरुद्ध दोषारोप पाठवण्यात येईल. धन्यवाद सर. तर पुणे पोलिसांचं हे मोठं यश आहे की जो मुलगा घटनेनंतर अपघातानंतर 24 तासांच्या आत घरी गेलेला होता, तो मुलगा पुन्हा बाल निरीक्षण गृहामध्ये परतलेला आहे. किंबहुना त्यावेळी जो जायला हवा होता तो आता गेलेला आहे. इथून पुढे अर्थातच पुढे काय होतं याकडे सगळ्यांचं बारकाईने लक्ष असणार आहे. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.